तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे रेवतीने गुरुजींना बोलवलेलं असतं आणि मल्हारची पत्रिका दाखवलेली असते आणि ती म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा मल्हार, तू ह्या लग्नासाठी नकार देऊ नकोस. हे बघ असं वागू नकोस. हे बघ असं करू नकोस. तेव्हा मल्हार म्हणत असतो, हे बघ काकू, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे की मला लग्न करायचं नाहीये म्हणून. हे बघ, मला आत्ता मी ह्या गोष्टीसाठी तयार नाहीये. तुला मी किती वेळा सांगून झालंय, तू माझं का ऐकत नाहीयेस? तेव्हा लगेच इकडे गुरुजी म्हणत असतात, हे बघा, तर इकडे जी काही तायडी आहे, ती तायडी मात्र गुरुजींना आणि त्याचबरोबर इथे मल्हारला खाणाखुणा करत असते. मल्हारला सांगण्याचा प्रयत्न करत असते, की "हे बघ मल्हार, शांत हो. एवढा विचार करू नकोस आणि मी आहे. आत्ता ही जी काही रेवती काकू बोलत आहे, तिला बोलू देत." तेव्हा मल्हार म्हणत असतो, "हे बघ, मी माझ्या आयुष्यामध्ये एकटाच आहे, तो ठीक आहे. तुला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. प्लीज तू असं काहीही माझ्यासमोर आणून ठेवू नकोस. मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे." त्यावर रेवती म्हणत असते, "हे बघ, असा तू एकटा किती दिवस राहणार आहेस?" तर दुसऱ्या बाजूला सेम वेदांची आई नुपूरला समजवत असते. ती म्हणत असते, "हे बघ नुपूर, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की तू लग्न करावंस. एकदा लग्नाचा विचार करावास. अशी एकटी किती दिवस राहणार आहे?" "अहो आई, असं काय करताय? तुम्ही माझ्या कायम सोबत आहात ना. तुम्ही माझ्या सोबत आहात तर मग मला काय प्रॉब्लेम आहे? मी राहील ना कायमच एकटी." तेव्हा लगेच आता त्या म्हणत असतात, "अगं तू वेडी आहेस का? मी तुझ्या सोबतीला किती दिवस आणि कशी पुरणार आहे? त्या गोष्टी तुला कशा कळत नाहीत?" तेव्हा लगेच इकडे नुपूर म्हणत असते, "आई, तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही मला इथे पुरणार नाहीत म्हणून? तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला कोणत्याच गोष्टीची काळजी आणि टेन्शन वाटत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार आई प्लीज करू नका." त्यावर लगेच त्या वेदांची आई म्हणत असते, "नाही नुपूर, हे बघ, आयुष्यामध्ये जोडीदार असणं खूप जास्त गरजेचं आहे." आणि तेव्हा ती म्हणत असते, "मग तुम्ही आहात ना माझा जोडीदार." इकडे आता मल्हारने गुरुजींना नमस्कार केलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे जी रेवती आहे तिच्यासमोर सुद्धा हात जोडून माफी मागितलेली असते. तो म्हणत असतो, "हे बघ मावशी, अरे असं काय करतोयस? हे बघ, मी तुझा भाचा आहे, पण तू माझ्यावर तुझे निर्णय लावू नकोस. मी तुला सांगितले ना, की मला लग्न करायचं नाही म्हणून, तर मला लग्न करायचंच नाही. प्लीज तू मावशी आहेस, मावशीच राहा." असं म्हणूनच आता मल्हारने ह्या लग्नासाठी स्पष्टपणे नकार दिलेला असतो. आता इकडे मात्र तायडीला फारच आनंद झालेला असतो. तिला काहीही करून इकडे मल्हारचं लग्न होऊ द्यायचं नसतं आणि तोच तिचा प्रयत्न असतो. म्हणजे मल्हारसाठी स्थळ आणणारी सुद्धा ही तायडीच. त्याचबरोबर इकडे त्याच्या मनामध्ये विरोध करणारी सुद्धा तायडीच. ह्या सगळ्या गोष्टी सरळ-सरळ आणि उघड-उघडच ती करत असते. आता इकडे तायडी म्हणत असते, "हे बघ काकू, प्लीज तू जरा शांत हो. एवढी काळजी करण्याची तुला काहीही गरज नाही. सगळं काही व्यवस्थित होईल." "अगं, कसं होईल व्यवस्थित? बघ ना, आता सुद्धा तो माझ्यावर चिडूनच निघून गेलेला आहे आणि तुला असं वाटतंय का, की सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून?" "नाही गं, नाही. काहीही व्यवस्थित होणार नाही." तेवढ्यातच गुरुजी म्हणत असतात, "हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कितीही काही जरी झालं, तो ह्या स्थळापासून आणि लग्नापासून कितीही लांब जरी पळाला ना, तरीसुद्धा त्याच्या लग्नामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये लग्नाचा हा जो काही योग आहे, तो आहेच. त्यामुळे उगाचच तुम्ही अजिबात काळजी करू नका." तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, की तायडी जी याला म्हटलेली असते, की "चल, आता मला तिकडे जाऊ देत आणि त्याचबरोबर त्याची काळजीसुद्धा मला तिकडे जाऊन घेऊ दे." असं इकडे ती स्पष्ट म्हणते. त्यानंतर गुरुजी मल्हारच्या पत्रिकेनुसार ते स्पष्टपणे सांगतात, की "हे बघा, काळजी करू नका. आता जरी मल्हार किती नाही, नाही म्हटला तरीसुद्धा त्याच्या लग्नामध्ये योग हा आहेच. त्याचं लग्न हे होणारच आहे." दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की मल्हारला आठवत असतं तो सगळा काही भूतकाळ. कशा पद्धतीने त्याचं आणि संजनाचं लग्न ठरलं होतं आणि कशा पद्धतीने तिने व्हॉईस नोट पाठवली आणि "मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही" हे सांगितलं.
ते सगळं काही त्याला आठवत असतं आणि अक्षरशः आरडायला येत असतं. तो आता विचार करू लागतो, की हे सगळं माझ्यासोबतच का आणि कशामुळे झालेलं आहे? मी अशी कोणती गोष्ट केली, की त्यामुळे माझ्यासोबत हे सगळं काही झालेलं आहे? त्याचबरोबर आपण पाहतो, की इकडे पाठीमागे तायडी आणि तिचे बाबा उभे असतात. ते दोघं जण मनामध्ये विचार करत असतात. काही जरी झालं ना, तरी सुद्धा ह्याच्या मनामध्ये असलेल्या त्या सगळ्या गोष्टी बाजूला जाता कामा नयेत. तो मला पाहायचं होतं, की इकडे तो संजनाच्याच आठवणीमध्ये आहे आणि तेच सतत व्हायला हवंय. किती नाही म्हटलं तरी सुद्धा इकडे त्याला त्या आठवणीमधून मी बाहेर येऊच देणार नाही, असं इकडे ती बोलत असते. आणि एकदा का हे सगळं काही झालं ना, तर ह्या प्रॉपर्टीची मालकीण मीच असणार आहे आणि ती प्रॉपर्टी इथे माझ्याच नावावर होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की मल्हारला त्रास होत असतो आणि मल्हारला त्रास होत असताना तो आता त्याचे जे काही हात आहे ते तिथे बाजूलाच असलेल्या खिडकीवरती आपटून घेत असतो. आता बाजूलाच असलेल्या खिडकीवर हात खूप जास्त आपटून घेतल्यानंतर इकडे तायडी ते सगळं सावरण्याचा जाऊन प्रयत्न करणार असते. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहूयात. इकडे आता जी काही आपली नुपूर आहे ती इथे तिच्या खोलीमध्ये असते आणि नुपूर तिच्या खोलीमध्ये असताना ती एक काम करत असते. ती सगळ्या काही वेदांच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी काढून घेते आणि सगळ्या आठवणी ती बाहेर काढते. म्हणजे काही वस्तू असतात, त्याचबरोबर काही ग्रीटिंग्स असतात, त्याने दिलेल्या काही भेटवस्तूसुद्धा असतात. हे सगळं काही असताना ती ते सगळं बाजूला काढते आणि म्हणत असते, "वेदांत, का रे असं केलंयस तू? तुझ्यासोबत राहण्याची किती आणि कशी स्वप्न पाहिली होती मी. अरे, सोबत 7 वचने घ्यायची होती आपल्याला आणि अख्खं आयुष्य आपल्याला एकमेकांच्या सोबत काढायचं होतं. मग तू असं अर्ध्यावरच का बरं मला सोडून गेलास? तू नेहमीच म्हणायचास, की माझी नुपूर खूप जास्त खंबीर आहे आणि ती खूप जास्त चांगली आहे. पण मी आता रडत बसणार नाही बघ नुपूर. काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे मी हे अश्रू लपवून ठेवेल आणि पूर्ण जगाला दाखवेल, की मला काहीच त्रास होत नाही, मी सुखात आहे. वेदांत, तुला मी नेहमीच खंबीरपणे उभं राहिलेली आवडायची ना, मग मी आत्तासुद्धा तशीच खंबीरपणे उभी राहणार आहे. काही जरी झालं ना, तरीसुद्धा इकडे मी आपल्या ह्या घराचा भार सांभाळणार आहे, असं इकडे ती बोलू लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर काय, तायडी धावतच आलेली असते आणि तायडी धावतच आल्यानंतर इकडे, "काय रे मल्हार, काय करून घेतलंस हे स्वतःला? अरे किती वेळा सांगितलं तुला, की असा त्रास करून घेत जाऊ नको म्हणून. तू वेडा आहेस का? असा कसा वागू शकतोयस तू? तुला किती आणि काय बोलावं, काय करावं हेच मला काही कळत नाही. खरंच रे, खरंच. आता काय गरज आहे एवढा सगळा काही त्रास करून घेण्याची? माहिती मला तुला लग्न करायचं नाहीये, पण हे बघ आता तुला काहीतरी करावं तर लागणारच आहे ना. मग तू एवढ्या सगळ्या गोष्टीचा का बरं आणि कशामुळे विचार करतोयस?" तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "नाही, मला लग्न करायचंच नाहीये." पण काकू मात्र काही केल्या गप्पच बसत नाहीये. मग मी काय करणार आहे तेच मला काही कळत नाही. तेव्हा इकडे आता ती त्याला म्हणत असते, "हो रे राजा, मला कळतंय. पण पण वळत नाही रे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घे ना तू. हे बघ आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, काही जरी केलं ना, तरीसुद्धा इकडे ती लोकं ऐकणार का बरं? नाही ऐकणार. आणि मला पूर्ण खात्री आहे, की त्या संजनाला तर मी आता सोडणारच नाहीये. त्या संजनामुळे इथे माझ्या भाच्याची ही अवस्था झालेली आहे आणि तिला मी जेव्हा कुठे दिसेल ना, तेव्हा तिला मारून टाकेल बघ आणि तू अजिबात काळजी करू नकोस." तेव्हा इकडे आता तो रडायला लागलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नुपूर स्वतःला सावरत असते. तेव्हा मल्हार म्हणत असतो, "आत्या मला एक गोष्ट सांग, तू तरी कुठे लग्न केलंयस गं? तू लग्न न करता सुद्धा खुश आहेस, आनंदात आहेसच ना?" आता इकडे नुपूरने जे काही सामान, जे त्याच्या वस्तू, भेटवस्तू ते काढलेलं असतं, ते ती व्यवस्थित ठेवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर स्वतःला सावरण्याचा सुद्धा प्रयत्न असतो तिचा. किती नाही म्हटलं तरीसुद्धा ह्या आठवणीमधून बाहेर येणं तिला तरी पॉसिबल नसतं. पण तरीसुद्धा आता ती हे सगळं काही मनावर दगड ठेवूनच करणार असते. तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो, की इकडे कशा पद्धतीने मल्हारने तिला प्रश्न विचारलेला असतो आणि मल्हारने तिला प्रश्न विचारल्यानंतर आता ती म्हणत असते, "अरे, मी कसं लग्न करणार होते सांग ना मला. नव्हते मी लग्न करू शकत. कारण
काका काकूंचा नुकताच अपघात झाला होता. मग मला सांग, काका काकूंचा नुकताच अपघात झाल्यानंतर तू असा एका ठिकाणी शून्यात नजर हरवून बसायचा आहेस आणि शून्यात नजर हरवून बसल्यानंतर मग मी कसं लग्न करणार होते आणि काय करणार होते सांग बरं. त्यावेळेस मी तुला एकट्याला सोडून गेले असते का? नसते रे गेले. आणि मला ते शोभलं सुद्धा नसतं. आणि म्हणूनच तुला सांगते, मी आता खुश आहेस ना? पण तुला सांगू का, एक वय असतं रे लग्नाचं आणि त्या वयामध्ये लग्न करणं, त्याचबरोबर ती जबाबदारी पार पाडणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा इकडे कराव्याच लागतात ना. मग त्याने काय फरक पडत आहे? तेव्हा लगेच आता मल्हार म्हणत असतो, "पण मला सांग, तू लग्न केलं नाहीस तर तू खुश आहेस की नाही? आहेसच ना खुश. मग तुला काही त्रास होत नाही, तर मग इकडे मला काय त्रास होणार आहे? मला सुद्धा काही एक त्रास होत नाही आत्या." ह्याच गोष्टी इथे काकूला का नाही समजत आहे. काकू प्रत्येक वेळी इथे माझ्या लग्नाचा का बरं विचार करते आणि प्रत्येक वेळी माझ्या लग्नाचा विचार का करते आणि मला लग्नासाठी का बरं सांगते? तेच तर मला इथे समजत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागत असते. तेव्हा लगेच आता इकडे मल्हार म्हणत असतो, "हे बघ, हे बघ ताई, मला नाही करायचंय लग्न. काही जरी झालं तरी सुद्धा." तेव्हा तायडी म्हणत असते, "हे बघ, आत्ता तू एवढ्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस. तुझ्यावर ही जी काही परिस्थिती आलेली आहे ना आणि त्या परिस्थितीला जबाबदार दुसरं-तिसरं कोणी नाही, तर फक्त आणि फक्त इथे ती संजना आहे. त्या संजनामुळे हे सगळं काही झालेलं आहे. तिला तर मी अजिबात माफ करणार नाही आणि सोडणार सुद्धा नाही. ती मला कुठे दिसू दे. जर तिचा नाही जीव घेतला ना, तर बघ." तेव्हा तो म्हणत असतो, "हे बघ मावशी, हे बघ ताई, प्लीज शांत हो." आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की नुपूर थोडीशी नॉर्मल झालेली असते आणि नॉर्मल झाल्यानंतर ती तिच्या किचनमध्ये येऊन तिची कामं करत असते. तिने स्वतःला वचन दिलेलं असतं, की आता काही जरी झालं तरी सुद्धा क्लाउड किचन हे मी व्यवस्थितच सांभाळणार. आता इकडे वेदांची आई आलेली असते आणि वेदांच्या आईनं इथे आता एक पिशवी विणलेली असते, शिवलेली असते आणि ती शिवलेली पिशवी घेऊनच त्या नुपूर समोर येतात आणि म्हणत असतात, "हे घे नुपूर, कशी वाटते सांग?" तेव्हा नुपूर ती पिशवी पाहते, तर नुपूरला मात्र फारच आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, "वाव आई, कसली सुंदर अशी पिशवी तुम्ही शिवलेली आहे. खरंच वॉव! म्हणजे जी साडी टाकाऊ आहे, तिच्यापासून टिकाऊ वस्तू तुम्ही बदलली आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही माझ्या परफेक्ट लाईफ पार्टनर आहात बरं का. म्हणजे आता बघा, ही जी पिशवी तुम्ही शिवली ना, ती पिशवी टिफिन देण्यासाठी अगदीच परफेक्ट आहे. म्हणजे बघा ना, आता आपल्या टिफिनची ही जी काही भरभराट आहे, ती सुद्धा होणार आहे." असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, की इकडे वीणा घरातनं बाहेर म्हणजे घरामध्ये काहीच काम करू लागत नाही. फक्त इकडे-तिकडे जाणं, येणं, नुपूरला टोमणे मारणं आणि ते सगळं काही हे वीणाचं काम असतं. आणि त्याचमुळे ती आता बाहेर आलेली असते. जे काही त्या खोलीचे घरमालक आहेत, त्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांच्या हातामध्ये एक गुलाबाचं फुल असतं. खरं तर आता इकडे ही जी काही वीणा आहे, त्या वीणाने वेगळ्याच कारणासाठी इकडे बोलावून घेतलेलं असतं. ते म्हणजेच की त्या अत्रेंना. आणि ती म्हणत असते, "हे बघा अत्रे, तुम्ही आता जास्त भाव खाऊ नका. तुम्हाला काय करायचंय, काय नाही हे सगळं काही मी सांगितलं आहे ना." तेव्हा तो म्हणत असतो, "हे काय मी तयारीतच आलेलो आहे. बघा ना, गुलाबाचं फूल आणलंय, त्याचबरोबर परफ्यूम मारलाय, एवढे सगळे काही टाईट होऊन चांगले कपडे घालून आलेलो आहे मी. मग तुम्हाला अजून काय बरं प्रॉब्लेम आहे?" त्यावर लगेच तावीना म्हणत असते, "मला काही प्रॉब्लेम नाही हो, पण जिच्यासाठी आलेला आहात ना, तिच्याकरिता जे काही आणलंय ते देण्याची सद्बुद्धी मात्र तुम्हाला देव देवो." असं इकडे ती बोलते. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला नुपूर म्हणत असते, "आई, तुम्ही ही पिशवी शिवली ना, मला फारच आनंद झालाय. खरंच आता आपल्या डब्याचा ऑर्डर अजूनच वाढतील बघा, मला पूर्ण खात्री आहे." तेवढ्यातच ती म्हणत असते, "खरंच सांगतेस का? तुला आवडली ही पिशवी?" तेव्हा नुपूर म्हणत असते, "आई, असं काय करताय? बघा ना, किती सुंदर कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर रंगसंगती आणि डिझाईनसुद्धा अप्रतिम आहे." असं इकडे ती म्हणत असते. तेवढ्यातच वेदांची आई ती पिशवी हातामध्ये घेते आणि म्हणत असते, "पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ ना, ह्या पिशवीवरती ना थोडीशी जी काही डिझाइन आहे ती वाकडी-तिकडी झाली आणि त्याचा कपडा जो आहे ना तो थोडासा वर आलाय. थांब, आत्ता दे. मी आत्ताच्या आत्ता ही पिशवी जी आहे ना ती पुन्हा एकदा शिवते आणि पुन्हा एकदा शिवून ती मी दुरुस्त करून आणते." तेव्हा नुपूर म्हणत असते, "अजिबात नाही हां. हे बघा,
तुम्ही एवढ्या मनातून आणि प्रेमाने बनवली आहे ना ही पिशवी, मग त्यासाठी वेगळं असं करण्याची काही एक गरज नाही आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही वेगळं असं काही एक करू नका. समजलं तुम्हाला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता इकडे नुपूर आणि त्याचबरोबर वेदांची आई फारच आनंदात असतात. तेवढ्यातच तिथे आता अत्रे आलेले असतात आणि अत्रे आल्याबरोबर ते म्हणत असतात, "नमस्कार, नमस्कार, नमस्कार. कसे आहात तुम्ही? खरं तर आम्हाला तुम्हाला भेटण्याची फारच इच्छा होती बघा. आणि इथे तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता बघा, तुम्ही इथे आलेला आहात ना, म्हणजे मला तर यायचंच होतं. पण सगळ्यात आणि चांगलं महत्त्वाचं म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगतो, की बघा ना, मी तुमच्याकरिता मस्त गुलाबाचं फूल आणलेलं आहे. तेव्हा तो गुलाबाचं आणलेलं फूल जे आहे, तो फूल इकडे नुपूर समोर पकडत असतो आणि तेव्हा नुपूर म्हणत असते, "हो, गुलाब तर छान आहे, पण तुम्ही इकडे कसे काय?" "नाही, नाही." म्हटलं, "चला, तुम्ही आज मस्त काहीतरी गोडाचं बनवलेलं असेल, ते खावं म्हणून." तेव्हा नुपूर म्हणत असते, "हो, बसा. मी शिरा बनवलाय, तो तुमच्याकरिता घेऊन येते." तेव्हा तो आता लगेचच आतमध्ये शिरा आणण्यासाठी जाते आणि त्याला शिरा आणून देत असते. आता शिरा तर आणून दिलेला असतो, पण इकडे मात्र ह्या अत्र्यांचं काम वेगळंच असतं. आता तो म्हणत असतो, "तुमच्याकडे असलेली थकबाकी पाहिजे आहे आणि तीच घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे." मग आता शिरा खाल्ल्यानंतर तो म्हणत असतो, "वाह, वाह, वाह, वाह! काय सुंदर शिरा बनवलाय हो तुम्ही नुपूर. खरंचच तुम्ही हा जो काही शिरा बनवलाय ना, तो तुम्ही स्वतःच्या हाताने बनवला आहे आणि त्याचमुळे ह्या शिऱ्याला एवढी फार छान अशी चव आलेली आहे. पण तुम्ही मला फक्त शिरा खाऊ घालणार आहात का? तसं अजिबात चालणार नाहीये. तुम्हाला तर मला इथे पैसेसुद्धा द्यावे लागणार आहेत. कारण तुम्ही माझ्याकडून काही पैसे घेतले होते आणि तेच पैसे तुम्हाला मला परत द्यावे लागणार आहेत." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. "आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी ज्या काही पैशासाठी इथे तुम्हाला मागायला आलेलो आहे ना, ते पैसे तुम्हाला मला द्यावेच लागणार आहेत." असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा नुपूर मात्र त्याच्याकडे पाहतच असते. तेव्हा नुपूरला फारच मोठा धक्का बसलेला असतो. "हे बघा, मी तुम्हाला किती नाही म्हटलं तरीसुद्धा जे पैसे दिलेले आहेत, ते पैसे तर इथे द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात माघार घेऊ नका." आणि तेव्हा लगेच आता इकडे नुपूरला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि हे पैसे नुपूरच्या लग्नासाठी घेतलेले होते आणि तेच पैसे मागण्यासाठी आता इथे हा जो काही अथ्रे आहे तो आलेला असतो. आता नुपूरने शिरा तर दिलेला असतो, तो गोड मानून खात असतो, पण त्याचे थोडी ना एवढ्यावर भागणार असतं. त्याला तर पैसे आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहिजेच असतात. त्याचमुळे तो हे सगळं काही करत असतो. आता इकडे निघत असताना वीणा म्हणत असते, "आता उद्या किती वाजता याल?" तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "उद्या उद्या बरोबर मी 7 वाजता येतो ना. 7 वाजता पैसे घेण्यासाठी यावंच लागणार आहे मला. त्याच्याशिवाय कसं ना चालणार आहे." तेव्हा लगेच आता इकडे 7 वाजता, मग मी 7 वाजता ह्यांचे पैसे कसे देऊ? असा नुपूरच्या मनामध्ये प्रयत्न इथे विचार येत असतो. तर आता तो माणूस गेल्यानंतर वीणा म्हणत असते, "बाई, बाई, 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 हे सगळं, हे एवढं मोठं संकट कशामुळे आलेलं आहे?" तर हे सगळं मोठं संकट ह्या नुपूरच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे आलेलं आहे. नुपूरमुळे हे संकट आलेलं आहे. "अगं बाई, उद्या 7 वाजेपर्यंत ते पैसे दिले पाहिजेत. एकदा का ते 7 वाजेपर्यंत पैसे दिले नाही, तर मग काय होणार आहे? हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. कळतंय का? तुझ्या लग्नाला घेतलेल्या त्या पैशामुळे हे सगळं काही झालेलं आहे." असं सुद्धा आता इकडे ती वीणा बोलत असते आणि नुपूरला ब्लॅकमेल करण्याचं काम करत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र नुपूर विचार करते, जर उद्या 7 वाजेपर्यंत पैसे दिले नाही, तर मग काय होणार आहे? माझं घर, त्याचबरोबर माझं हे सगळं काही इथे उद्ध्वस्त होणार आहे का? असा इकडे ती विचार करते आणि माझी फॅमिली आणि माझं हे सगळं काही मी कसं वाचवू? असा सुद्धा आता इकडे नुपूर विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे. नुपूर नेहमीच पोलीस स्टेशनला जात असते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ती इथे जो काही वेदांत आहे त्याच्या खुनाबद्दल काही माहिती मिळते का? काही ते भेटते का? ह्या सगळ्या गोष्टीचा ती इथे विचार करत असते. पोलीस तिला वारंवार सांगत असतात, की "हे बघा, अजून आम्हाला काही एक सापडलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही उगाचच सतत आमच्यासोबत चकरा मारू नका." आता नुपूर घरी येत असते आणि नुपूर घरी येत असताना आपण पाहतो, की इकडे नुपूरची जी काही ₹70 असलेली पर्स आहे, ती पर्स इथे चोर घेऊन पळतात आणि तेव्हा जो काही मल्हार आहे, तो मल्हार येतो आणि ती पर्स वाचवण्यासाठी तिला मदत करत असतो आणि तेव्हा तिला ती म्हणत असते, "थँक यू, त्यामध्ये ₹70 होते." तेव्हा मल्हार म्हणत असतो, "इथे भेटलात, पुन्हा
पुन्हा कुठेही भेटू नका. तर आता नुपूरला कामाची खूप गरज असते आणि केटरर्स म्हणून ती इथे तायडीच्या त्याच कार्यक्रमामध्ये गेलेली असते, ज्या ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन चवीचं जेवण हवं असतं. आता तायडी इथे जी काही नुपूर आहे तिला काम देईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुझ्या सोबतीनं.